तो पांडुरंग आपल्याला बोलवतोय, तो माझी वाट बघतोय आणि आपल्याला तिथे जायचंय. पण महाराष्ट्रभरातून लाखो लोक आषाढी एकादशीच्या निमित्ताने तिकडे पोहोचतात आणि ह्या सगळ्यांना दर्शन मिळतं का? ते फक्त कळसाचं दर्शन घेतात. आणि वारी पूर्ण झाली नाही, असते. पंढरपुराला एक प्रदक्षिणा घालतात हम्म. आणि फार फार तर चंद्रभागेत स्नान करतात. या 3 गोष्टी झाल्या की वारी पूर्ण वारी झाली. पूर्ण झाली. देशभरातली हम्म. आणि विशेषतः उत्तर भारतातली जी भक्ती परंपरा सुरू झाली त्याची सुरुवातच नामदेवरायांपासून. जो कोणी संत होऊन गेलेला आहे, जो भक्ती सांगतोय ना, तो नामदेवरायांपासूनच सुरुवात करतो. वा. आणि धर्माची मर्यादा जिकडे संपते ना, त्याच्यानंतरच भक्ती सुरू होते. हम्म. मुसलमान असून वारकरी असू शकतो ना माणूस. हो, हो. म्हणजे शेख मोहम्मद बाबा तर होतेच, पण आत्ताही 25 एक कीर्तनकार तर सहज निघतील. हम्म. गोव्याच्या प्रभावातला भाग होता, तिकडून काही ख्रिश्चन वारकरी असायचे. बरोबर. ज्यांनी हा पालखी सोहळा हम्म. मोठा केला ते वास्कर. हम्म. वास्करांचा जो फड आहे, तो वास्करांचा फड वास्कर हे लिंगायत आहेत. बरोबर. त्याच्यामुळे आपण जे म्हणतोय ना, असं आपण असं स्वतःपुरतं जे मर्यादित आपली आपणच संकोचुनी काय झाल्याशी लहान, असं तुकोबाराय प्रश्न विचार, किती लहान झालोय आपण, तर किती मोठे आहोत. मोठे आहोत. म्हणजे रिंगणचं ओळखच आम्ही असं वाटतं की महाराष्ट्राच्या संत परंपरेचा सामाजिक सांस्कृतिक मागोवा घेणारं वार्षिक. बरोबर. म्हणजे एकाच वेळेला अत्यंत समृद्ध करणारा आध्यात्मिक अनुभव आणि त्याच वेळेला एक तितकाच समृद्ध करणारा सामाजिक अनुभव. एका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी. म्हणजे आम्हाला परत परत जन्माला घाला, आम्हाला मोक्ष भिक्ष काही नको, आम्हाला हाच आनंद हवा आहे. आम्हाला ना काशीला जायचंय, आम्हाला ना अयोध्येला जायचंय, आम्हाला गंगेत न्हायलाही जायचं नाही, आम्हाला 12 ज्योतिर्लिंगही करायचे नाही, आम्हाला हे एक पुरे. भरपूर आहे. हम्म. आणि तो अनुभव आहे ना, तो कुठेच नाही ना. खरंच खरंच. जय जय रामकृष्ण हरी. पुस्तकं आणि बरंच काहीच्या या भागामध्ये आपणा सगळ्यांचं सहर्ष स्वागत. आणि वारीचा सोहळा एकदा महाराष्ट्रात सुरू झाला की आपल्या सगळ्यांचे डोळे आणि मन हे पंढरपूरकडे लागलेलं असतं. संतभूमी म्हणून महाराष्ट्र ओळखला जातो आणि संतांची ही संपूर्ण मांदी आई पालखीच्या रूपाने पंढरपुरात दाखल होत असते. त्यावेळेस अनेक सोहळे साजरे होतात. त्यात सगळ्यात महत्वाचा, सगळ्यात भावपूर्ण, सुंदर आणि सगळ्यांना एकत्र आणणारा असा सोहळा म्हणजे रिंगण सोहळा असतो. वाखरीचं रिंगण तर डोळ्यांचं पारणं फिटवणारं असं असतं आणि या सोहळ्याची वर्षभर आतुरतेने वाट पाहिली जात असते. रिंगण म्हणजे म्हटलं तर केवळ वर्तुळ, एक आकृती. पण रिंगण असं केवळ आकृती रूपात न राहता ते सजीव होतं. आणि जशी जशी माणसं जोडली जातात तसं तसं हे रिंगण मोठं सुद्धा होत जातं. ही रिंगणाची खास बाब. आणि म्हणूनच आणखी एका वारीच्याच निमित्ताने एका साहित्यिक रिंगणाची आज आम्हाला तुम्हाला ओळख करून द्यायची आहे. हे साहित्यिक रिंगण म्हणजे रिंगण नावाचं एक वार्षिक आहे, जे वारीच्या निमित्ताने 2012 पासून दरवर्षी निघतं. जे आपल्या संतांना वाहिलेलं असं वार्षिक आहे. वार्षिक म्हणजे जसा दिवाळीचा अंक निघतो आपला, तसा हा वारीचा अंक आहे असं म्हणूया. पण या रिंगणचा हा एकंदरच सगळा प्रवास फार वैशिष्ट्यपूर्ण आहे, अनोखा आहे आणि आपल्या संत परंपरेचा नव्याने शोध घेणार आहे. त्यामुळे त्याविषयी वारीच्या निमित्ताने जाणून घ्यायला आपल्याला सगळ्यांना नक्कीच खूप आवडणार आहे. आणि त्यासाठी आपल्याबरोबर आहेत सचिन परब सर. सचिन सर, मराठी मूडच्या स्टुडिओमध्ये आपलं मनःपूर्वक स्वागत. थँक्यू. आम्ही नेहमी असं विचारतो की मूड कसा आहे, पण मला वाटतं वारी हा इतका भावपूर्ण सोहळा आहे की नेमकी काय भावावस्था आत्ता आहे असं विचारावं असं वाटतंय. वारी जेव्हा सुरू होते ना, तेव्हा पंढरपूरच्या दिशेने, पांडुरंगाच्या दिशेने जायचंय. तर ही भावनाच फार भारी आहे. हम्म. म्हणजे तो पांडुरंग आपल्याला बोलवतोय, तो माझी वाट बघतोय आणि आपल्याला तिथे जायचंय. एक आहे ना, म्हणजे इतकी लाखो लोकं जातात. म्हणजे आपल्याला तर माऊलींचा आणि तुकोबारायांचाच सोहळा माहिती आहे. पण महाराष्ट्रभरातून लाखो लोक आषाढी एकादशीच्या निमित्ताने तिकडे पोहोचतात. आणि ह्या सगळ्यांना दर्शन मिळतं का? हम्म. तर ह्याच्यापेक्षा फार कमी लोकांना, म्हणजे पर्सेंटेजच्या गणितात तर फार कमी लोकांना दर्शन मिळतं. हम्म. मग ती काय करतात? म्हणजे ती जातात कशाला? तर पांडुरंगाचं दर्शन घ्यायला. बरोबर. पण ती दर्शन घेतात का? तर दर्शन घेतच नाहीत. ते फक्त कळसाचं दर्शन घेतात. आणि वारी पूर्ण झाली नाही, असते. पंढरपुराला एक प्रदक्षिणा घालतात हम्म. आणि फार फार तर चंद्रभागेत स्नान करतात. या 3 गोष्टी झाल्या की वारी पूर्ण वारी झाली. पूर्ण झाली. भावना त्याच्यामागची मला असं वाटतं, की मी पांडुरंगाच्या भेटीला चाललोय, हम्म. पण मला पांडुरंग वाटेतच भेटलाय. वा.
वारीतच भेटलाय. हम्म. म्हणजे आपण असं म्हणतो ना की ते प्रोसेस आणि ते काहीतरी आपल्याला डेस्टिनेशन. डेस्टिनेशन, तर ते डेस्टिनेशन हेच प्रोसेस, म्हणजे प्रोसेस हेच डेस्टिनेशन व्हावं, हम्म. अशी जी मॅनेजमेंटची म्हणजे प्रोसेस फार महत्वाची आहे हो. असं आपण म्हणतो. ते प्रोसेस हीच डेस्टिनेशन व्हावं, हम्म. हे गंमत आहे. हो. ते डेस्टिनेशन तर मला मिळालंय. बरोबर. तो पांडुरंग विठ्ठल माझ्या बरोबर विठोबा खेळलाय, हसलाय, रडलाय, माझ्या सोबत चाललाय. हम्म. तर ही भावना फार आनंददायी आहे. हो. आणि त्याच्यामुळे मराठी मनाचा, महाराष्ट्राचा जर खरा मूड कुठला असेल, तर तो वारीचाच आहे असं मला वाटतं. किती छान खरंच. आणि म्हणजे एका बाजूला केवढा तत्वज्ञानाचा एक सोहळा आहे ना हा, हं. की आता जसं तुम्ही म्हणालात की आपण सगुण भक्तीपासून सुरुवात करून निर्गुण भक्तीपर्यंत येऊन पोहोचतो. म्हणजे मग तो केवळ मूर्तीत बंद झालेला विठुराया नाही. नाहीच हां, आहे क्या आपल्यासाठी. बात तो है! बरोबर. चराचरात असलेला विठुराया आपल्याला भेटतो. आणि हा सोहळा इतकी वर्ष अखंड सुरू आहे. आणि काय आम्हाला कुठलाही छोटासा उपक्रम करायचा असेल तरी स्पॉन्सर लागतो किंवा बॅनर बरोबर. लागतात. असं काहीही होत नाही ना वारीसाठी. कुठेही कोणी पत्रक काढत नाही की आता वारीला या. आणि हे कशी काय ही वारीची इतकी परंपरा जी सुरू आहे आणि त्याचं संतांनी त्याचं मशागत केलेली आहे त्या सगळ्या भूमीची. तर म्हणजे त्याविषयी काय सांगा? नामदेवराय हे तसे आद्य संत, म्हणजे हं. माऊलींपेक्षाही वयाने मोठे. तर नामदेवरायांच्या आई-वडिलांपासून वारी सुरू आहे, असे उल्लेख आहे. हं. किंवा ज्ञानेश्वर माऊलींचे आजी-आजोबा पण वारी करत होते. म्हणजे पंढरपूरला जात होते. बरोबर. तेव्हा वारीचं स्वरूप असंच असेल असं काही भाग नाही. हं. आपल्याला असं वाटतं की पालखी सोहळा हां. म्हणजे माऊलींची किंवा तुकोबारायांची पालखी म्हणजेच वारी, हं. असं नाही. म्हणजे काही जण, आता आमच्या कोकणातले लोक, ज्यांना पाऊसच एवढा असायचा, हो. ते काय आषाढीला जाऊ शकत नसायचे. ते बरोबर. कार्तिकीला जायचे. हां. कार्तिकी आणि आषाढी अशा 2 वाऱ्या प्रसिद्ध आहेत. हं. पण आपल्या त्याच्याबरोबर कृषी चक्राप्रमाणे पण सगळं हं, होतंच म्हणजे. हं, त्याचबरोबर चैत्री आणि माघी अशा देखील एकूण 4 वाऱ्या आहेत. हं, हं. तर कर्नाटकातली मंडळी वेगळ्या वेळेला येतात. आषाढीत म्हणजे तेलंगणातली मंडळी वेगळ्या वेळेला येतात. त्याच्यामुळे ही लोकं येत असतात. हं. म्हणजे आत्ताच्या काही कारणानुसार काही जण ख्रिसमसच्या सुट्टीत जात असतील, हं, दरवर्षी हं. 1 तारखेला जात असतील. ती बरोबर. देखील वारी आहे. हां. वारंवार जाणं म्हणजे वारी. वाह! हं, हां. तर मी पांडुरंगाकडे, विठ्ठलाकडे वारंवार जातो, ती वारी. पण हा जो पालखी सोहळा आहे, हं, तो कधीपासून सुरू झाला? तर तो तुकोबारायांपासून सुरू झाला, असं म्हणायला काही हरकत नाही. हं, तुकोबारायांचे जे चिरंजीव हं. नारायण नारायण महाराज, महाराज. तपोनिधी नारायण महाराज यांनी हा पालखी सोहळा सुरू केला असं म्हटलं जातं. आणि त्याला आजचं जे एक शिस्तबद्ध रूप आहे. हां. ते थोड्याशा नंतरच्या काळात आलं. हं, म्हणजे अ, नारायण महाराज हे गळ्यामध्ये, तुकोबाराय अगोदर पालखीला जायचे. त्यांच्याबरोबर 500 लोक असायचे, इतके लोक असायचे, अशी वर्णनं उपलब्ध आहेत आपल्याकडे. हं, हं, तरी टाळकरी 900 लोक जायचे तुकोबारायांच्या बरोबर. मग तुकोबारायांच्या नंतर तुकोबारायांचे भाऊ कान्होबा हं, हे सोबत होते. त्याच्यामुळे लोकांना असं वाटायचं की हे बाबा तुकोबाराय आहेत. हं. कान्होबा जेव्हा थकले, तेव्हा मग नारायण महाराजांनी ती धुरा सांभाळली. तेव्हा मग काय केलं, तर बाबा तुकोबारायांच्या ज्या पादुका आहेत, हं. त्या गळ्यामध्ये बांधल्या आणि तुकोबाराय माझ्याबरोबर चाललेत. अशा अशी भावनेनी तो अशा भावनेने तो सोहळा सुरू झाला. हं, हं. म्हणजे जी आपली कथा, भरत आणि रामाची कथा आहे, जसं हो. त्या पादुका ठेवल्या, तसं ते मग गळ्यात घालून हं. ते चालायला लागले असं. आणि मग त्याच्यानंतर मग ते देहूवरून आळंदीला जायचे आणि आळंदीवरून पंढरपूरला जायचे. पंढरपूरला मग जायचं. आळंदीला आले की माऊलींच्या पण पादुका सोबत हं, घेऊन अशा हं. माऊली आणि तुकोबारायांची एकच पालखी ज्ञानोबा सोहळा होता, तुकाराम. ज्ञानोबा तुकाराम. ज्ञानोबा तुकाराम हा महाराष्ट्राचा मूळ मंत्र आहे. हं. हे 2 गोष्टी जोपर्यंत एकत्र आहेत ना, तोपर्यंत महाराष्ट्राला चिंता करण्याची गोष्ट नाही. वाह! त्या वारंवार तोडण्याचा प्रयत्न झालेला आहे दोन्ही हं, बाजूंनी. हं. पण अजूनपर्यंत तरी तो ज्ञानोबा आणि तुकोबा हा आपण एकमेकांपासून दूर नेऊ शकलेलो नाही हं. आणि तो जाण्याची काही शक्यताही नाही. हां, तर ज्ञानोबा तुकोबांना सोबत घेऊन नारायण महाराज जायचे हं. आणि नारायण महाराज ती पालखी सोहळ्याची, म्हणजे ती ह्या सोहळ्याची एक सुरुवात सुरुवात आहे. झाली. हां. आणि मग त्याच्यानंतर पुढच्या काळामध्ये अ, हैबत बाबा नावाचे एक शिंदेचे सरदार होते, हं. जे पानिपतातून आलेले होते वगैरे. तर त्यांनी आळंदीमध्ये आपला मुक्काम केलेला होता.
हम्म, त्याचं जे तुम्ही म्हणताय शिस्तबद्ध हम्म, स्वरूप हम्म, ते हैबत बाबांमुळे आलेलं आहे. म्हणजे आपण माऊलींकडे जेव्हा जातो, म्हणजे माऊलींच्या देवळात जातो, तेव्हा तिथे जी पायरी आहे, जशी पांडुरंगाच्या महाद्वारात नामदेव बार आहे. नामदेवरायांची पायरी आहे, तशी माऊलींच्या आतमध्ये शिरताना देवळात हैबत बाबांची पायरी आहे. इतकं महत्व आहे. हम्म, हम्म, तर ते हैबत बाबा हे होते, सैन्यात होते. हो, तर मग त्याचं सगळं आपलं जे स्वरूप आहे हम्म, पालखीचं, ते सैन्याच्या आधारावर आहे. म्हणजे आपण बघितलं तर तो भालदार चौकदार उभा असतो. बरोबर. एक सुरुवातीला कर्णा हम्म, असतो. सुरुवातीला एक गाडी पुढे जात असते. ती निशाणी असतात हो, आणि पलटणी जशा वेगवेगळ्या असायच्या, तशा दिंडी आहेत. त्या हम्म, प्रत्येक दिंडीला नंबर आहे. एक तो दंड उभा केला की सगळेजण थांबतात. म्हणजे हो, किती 10 लाखाचा समूह असेल तरी एका चोपदाराच्या दंडाच्या आधारावर इकडे सगळं शिस्तबद्ध शांतपणे छान. चालतं. हम्म, सकाळपासून रात्रीपर्यंत काय काय करायचं 24 तास याचं मिनिट टू मिनिट एक नोंदी आहेत. हा प्रत्येक त्याचा दिंडीच्या दिनक्रम वेगवेगळ्या निश्चित आहे. क्रम निश्चित आहे. आजच्या प्रत्येक भाषेत शेड्यूल आहे शेड्यूल त्याचं. प्रत्येक दिंडीचं वेगवेगळं आहे असंही हम्म, नाही. हम्म, प्रत्येक दिंडी वेगवेगळे अभंग गाणार. हम्म, त्या अभंगांच्या वेगवेगळ्या चाली आहेत त्या त्या परिसराच्या नुसार. म्हणजे ह्या दिंडीतून आपण चाललोय म्हणजे पुढच्या दिंडीत तसंच असेल असं नाही. हा, तर हे सगळं जे शिस्तबद्ध तुम्ही म्हणालात, हम्म. ते हैबत बाबांपासून सुरू झालं आणि साधारणतः कमीत कमी एक 300 वर्षाची आपली ह्या पालखी आज सोहळ्यांची जशा पद्धतीने आपण पद्धतीची पाहतो. आपली मला वाटत नाही की जगाच्या पातळीवर असं हम्म, कुठे इतकी वर्ष झालं असेल. इतके लोक इतकी वर्ष सातत्याने जात असतील, हम्म, असं कुठे घडलेलं आपल्याला तरी ऐकिवात तरी नाही मला. वा. एका दिवसासाठी वगैरे लोकं चालत जात असतील कुठेतरी. हम्म, हम्म. ते असं कुठे होत असेल, पण अशा पद्धतीने समूहाने इतक्या आणि तुम्ही म्हणालात तसं की त्याला असलेली एक शिस्त, शिस्त. त्याचं एक निश्चित स्वरूप आणि त्यामध्ये घडणारे वेगवेगळे आनंद सोहळे. हो, हो. अभंगांचं ज्या पद्धतीने प्रबोधनाचं केवढं मोठं काम वारीमध्ये आत्ताही म्हणजे आधुनिक संदर्भातलं प्रबोधन सुद्धा केवढ्या मोठ्या प्रमाणात वारीत सुरू असतं. या सगळ्या वारीशी तुमचा नेमका संपर्क कधी आला? लहानपणापासून होता का? की पुढे आयुष्यात पुढच्या टप्प्यात आला? काय झालं नेमकं? मी मुंबईत लहानाचा मोठा झालेलो मुलगा आहे. महानगरात. त्याच्यामुळे तसा वारीशी थेट संबंध सांप्रदायिकदृष्ट्या काही नाही. हं, माझी आजी म्हणजे माझे वडील होते रेल्वेमध्ये आणि त्यांचे सगळे मित्र हे दरवर्षी कार्तिकीला पंढरपूरला जायचे. हं. मग त्यांच्याबरोबर माझी आजी जायला लागली. सगळेजण जायचे त्यांच्याबरोबर आजी जायला लागली. मग आजीच्या बरोबर आमच्या घरात मग नंतर सगळेजण बाबा दिवाळीची सुट्टी लागली तर पंढरपूरला जायचं असं बरोबर. एक. हं, पण दरवेळेला काही जाता यायचं नाही. शाळेत असताना वगैरे मी जायचो. त्याच्याबद्दल एक आकर्षण निर्माण तर निश्चितच झालेलं होतं. हं, पुस्तक जसं-जसं नंतर वाचन वाढत गेलं, ते आणखी त्याचं तत्वज्ञान कळत गेलं किंवा ते जे गंमत कळत गेली त्याच्यातली. हं, अ, आणि मग त्याच्याबद्दलचं आकर्षण पण एक त्याच वेळेला मी पत्रकार म्हणून काम करत होतो. देशभर फिरत होतो. तेव्हा मी टीव्हीत असल्यामुळे मला ते फिरता येत होतं. हं, आणि ते करताना लक्षात येत होतं, की आपला सगळाच गोंधळ झालाय. म्हणजे मी असं नेहमी सांगतो, की 92ला 10वी झालेले आम्ही लोक आहोत. जे त्याच्या आसपास झालेले लोक आहोत. ते फार गोंधळलेले होतो. हं, हं, कारण इतक्या गोष्टी एकत्र आमच्यावर आदळत होत्या. हं, सगळं नवीन घडत होतं. म्हणजे 2 चॅनल टीव्हीवर लागायची. त्याच्या जागी एकदम 100 चॅनल दिसायला हं, लागली. 2 पेन आम्हाला माहीत होते. त्याच्या जागी 100 प्रकारचे पेन यायला लागले. 2 चॉकलेट्स माहीत होती. त्याच्या जागी 100 चॉकलेट दिसायला लागली. हं. असं सगळं अचानक आदळायला लागलं होतं. बरोबर. वेगवेगळी माणसं, वेगवेगळ्या भाषा आणि ह्या सगळ्यामध्ये आपली आयडेंटिटी नेमकी काय आहे? हं, ह्याचा शोध सुरू झाला. तो मीच एकटा घेत होतो अशातला भाग नाही. मला असं वाटतं, की सगळेच जण त्या काळातली अ, विचार करणारी मुलं अशा पद्धतीचा शोध घेत होती आणि मग ती आपापल्या वेगवेगळ्या वेगवेगळी त्यांची जी माध्यमं होती त्याच्यातून व्यक्त होत राहिली. कोणी हं, ते कवितेतून झालं, गझलेतून झालं, कोणी नाटकातून, सिनेमातून झालं. त्याच्यानंतरच संत विचारांवरचे सिनेमे आलेले आपल्याला दिसतात. मध्ये एक हं, मोठा गॅप दिसतो. हं, अशा कोणी डॉक्युमेंटरी करायला लागलं, कोणी फोटोग्राफी करायला लागलं. या सगळ्या माध्यमातून कोणी गायनाच्या माध्यमातून कन्सर्ट करू लागलं. हे सगळं नंतरच घडायला लागलेलं आहे. तसा मी एक पत्रकार म्हणून हं, मी हे समजून घेण्याचा प्रयत्न केला. जिथे-जिथे मी काम केलं तिथे-तिथे
मी या विषयावर काही ना काही करत आलो हम्म. आणि मग त्याचं मूर्तरूप हे 2012 साली रिंगण रिंगणच्या रूपाने. अंकापासून झालं. हम्म. तुम्ही आता जसं म्हणालात की आपली ओळख शोधत असताना कुठेतरी तुम्हाला संतांच्या गावाला जायला लागतं. तर काय असं आहे ते इतकं मूलभूत का आपल्या ओळखीशी निगडीत आहे? असं काय वाटतं? हा म्हणजे मी तर सर्व विचारधारांतल्या वेगवेगळ्या लोकांशी सतत भेटत होतो. हं, आणि तेव्हा आत्तासारखी अशी वॉटर टाईट कंपार्टमेंट्स नव्हती विचारधारांमध्ये, विचारधाराच्या लोकांमध्ये, पक्षाच्या लोकांमध्ये. हं. त्याच्यामुळे सगळ्यांशी अगदी मोकळेपणाने भेटता, बोलता येत होतं. आणि ती पण फार मोकळेपणाने आपल्याशी बोलायची. आणि हे सगळं करत असताना मी पुन्हा एकदा तो शाळेमध्ये असताना जो गेलो होतो चंद्रभागेच्या वाळवंटात, हं, तिकडे जाऊन पोहोचलो, की आपली ओळख ही इथे आहे. हं. आपण जे बोलतोय, ती तीच भाषा आहे. यांनीच घडवलेली आहे, याच संतांनी. बरोबर. आपण जे गातोय, ते ह्याच संतांनी घडवलंय. हं, आपण जे नाचतोय, ते यांनीच घडवलंय. आपण जे लिहितोय, ते ह्यांनीच घडवलेलं आहे. हं, आपण जे नाटक करतोय, यांचंच आहे. सिनेमा करतोय, यांचंच आहे. हे जे सगळं आहे, आपण ज्याला काही तथाकथित संस्कृती वगैरे, वगैरे म्हणतो, हं, म्हणजे आजच्या रील करण्यापर्यंत, ते त्याचं तिथे आहे मूळ, हं. त्या वाळवंटामध्ये, चंद्रभागेच्या. खरं आहे. असं मला वाटलं हं, हं, आणि मग मी माझ्या परीने शोध घ्यायला लागलो. उत्तरं रेडी होती म्हणजे मराठी म्हणजे काय? हं. उत्तरं माहीत होती म्हणजे आपण काय कोणीही देऊ शकतो. पण मला माझं उत्तर शोधायचं होतं. मी बरोबर. महाराष्ट्रीयन आहे म्हणजे काय आहे? हं, भारतीय आहे म्हणजे काय? हिंदू आहे म्हणजे काय? ह्या हं. ज्या काही माझ्या आयडेंटिटीज आहेत, त्या आपण समजून घेऊया. म्हणजे मला काही ते आता सापडल्या तशातला भाग नाही त्याची उत्तरं. बरोबर. पण मला माझी उत्तरं सापडत गेली आहेत. ती कदाचित बदलत राहिली आहेत. पुढेही बदलतील. मला काही त्याच्याबद्दल काही फार अ, हे नाही की हेच माझं बरोबर हेच. आहे. हं, आणि संत हेच आहेत ना, म्हणजे हं. आपण समजून घेत राहायला हवं आणि त्या आयडेंटिटीच्या शोधातून म्हणजे माझ्या ओळखीच्या शोधातून दरवर्षी मग काय करावं? हां. तर एक रिंगण नावाचा अंक करावा. आपण पत्रकार आहोत. आपण काय करू शकतो? तर अंक करू शकतो. आणि म्हणून 2012 साली संत नामदेवरायांचा पहिला अंक झाला. आत्तापर्यंत किती वेगवेगळ्या संतांवरती आपण काम केलंय. प्रत्येक वर्षी मला वाटतं एक हां. संत असं आपलं स्वरूप असतं. 2012 पासून सुरुवात झाली. हं, 2013 साली पैसे नव्हते म्हणून ते अंक केला नाही. हं. 2014 ला चोखोबारायांवर अंक केला, संत वाह! चोखामेळा. वाह! 2015 ला संत जनाबाई. हं, 2016 ला निवृत्तीनाथ. 2017 ला विसोबा खेचर. 2018 ला गोरोबा काका म्हणजे संत गोरा कुंभार. 2018 ला संत सावतामाळी. हं, 2019 ला सोपानदेव. हं. नंतर संत नरहरी सोनार. वाह! नंतर संत मुक्ताबाई. नंतर संत आपले परिसा भागवत. हं, त्याच्यानंतर संत चांगदेव. नंतर संत सेना महाराज गेल्या हं, वर्षी. हं, हं. संत सेना न्हावी. आणि यावर्षी हा जो सगळा काळ आहे ना, तो म्हणजे नामदेवराय आणि ज्ञानेश्वर माऊली यांचा काळ आहे. हं. तर हे सगळे समकालीन असे सगळे संत झालेत, की ज्यांच्यावर स्वतंत्र अंक होऊ शकतो. आपला हं. अंक म्हणजे व्यवस्थित हो. 150-200 पानांचा भक्कम सामग्री असलेला असतो. तर तसा अंक ज्या संतांवर होऊ शकत नाही. हं. पण कारण आपल्याकडे सामग्री उपलब्ध नाही. संत बरोबर. हे संतच असतात. ते हं. ज्ञानोबाराय असू दे, नाहीतर आपल्याला माहीत नसलेला दुसरा कोणताही संत असू दे. ते सारखेच असतात. कोणी छोटा नाही, कोणी मोठा नाही. तर मग असे संत, की ज्यांच्यावर सामग्री उपलब्ध नाही, कंटेंट उपलब्ध नाही, पण त्यांचा अंक करायचा राहील. हं. त्याच्यापेक्षा आपल्याला त्यांना नमस्कार करता येणार नाही, हो. स्पर्श करता येणार नाही. म्हणून मग यावर्षीचा अंक आपण करतो आहोत. हं. तो अशा संतांवर आहे, की जे सगळे संत फार अल्पपरिचित आपण असं त्यांना म्हणू. हं. त्याच्यात जगमित्र नागा आहेत, त्याच्यात जोगा परमानंद आहेत, कुर्मदास आहेत, हं. त्याच्यात संत भागूबाई आहेत, त्यात संत कान्हो पाठक आहेत, त्याच्यात संत सच्चिदानंद बाबा आहेत, त्याच्यात हं. संत काशिबा गुरव आहेत, त्याच्यामध्ये संत त्रिलोचन आहेत, संत विश्वंभर बाबा आहेत, संत नागरी आहे, हं. संत रांका कुंभार आहे. अशा हं.
एखादं कुठलं तरी नाव राहून गेलं असेल असं मला वाटतं. साधारणतः 12 संतांवर यावेळेला एकत्र अंक करतोय. मोठा अंक होईल वा, नेहमीपेक्षा वा. असं वाटतंय. सुरुवातीला वाटलं होतं काय मिळणार आहे याच्यात यांच्याविषयी. हम्म. पण आत्ता मात्र खूप ऐवज काही जणांवर 8 ते 10 लेख होतील. काही जणांवर सरासरी 5-6 लेख प्रत्येकावर होतील हम्म. आणि काही 2-3 आहेत त्यांच्यावर एक-एकच लेख करता येईल. पण असा एक महा विशेषांक होईल यावेळेला असं वाटतंय. वा, वा. मला एकदम खरं तर 2-3 प्रश्नांकडे वळावंसं वाटतंय, पण अर्थात एक-एक करून विचारते. पहिली गोष्ट म्हणजे आता तुम्ही म्हणालात तसं इतका म्हणजे एक संत अनेकदा आम्हाला त्यांचे 2-3 अभंग साधारण माहिती असतात. शोधले तर एक 8-10 कदाचित सापडतात. पण याच्या व्यतिरिक्त अधिक माहिती नसते. तर मग ही तुम्ही कशी शोधता? म्हणजे आता विसोबा खेचरांचं आपण लक्षात घेऊया. हं, संत विसोबा खेचर हे नामदेवरायांचे गुरु. हं. आपल्याला त्यांची कथा हो. माहिती आहे. बार्शीला बार्शीला म्हणजे भेट ती झाली. बार्शीला झाली की औंढा नागनाथाला हे ठीक आहे म्हणजे हे आपण बघू. तर ते पाय ठेवला होता हं, अ, पिंडीवर आणि वय झालं होतं. तर नामदेवरायांनी बघितलं की पाय बाजूला काढून ठेव असं सांगितलं म्हाताऱ्या विसोबांनी. हं. पाय ठेवला परत तर तिकडेही तिथे पिंडी आली वगैरे अशा पिंडी तिकडे आल्या अशी हं, अशी ही कहाणी. तर ही कहाणी 2 अभंग एवढंच उपलब्ध होतं. आणि एकही पुस्तक विसोबा खेचरांवर उपलब्ध नव्हतं. एकही पुस्तक ज्याला आपण हं. पुस्तक म्हणू असं. चरित्रात्मक माहिती चरित्रात्मक म्हणा. पुस्तक मांडता येईल. पण ही जी विसोबा खेचर माऊलींच्या आयुष्याशी पण जोडलेले होते. कारण ते विसोबाच ते त्रास देत होते हो. माऊलींना आळंदीमध्ये अशी कहाणी होती. आणि नामदेवरायांशी जोडलेली गुरु म्हणून कहाणी होती. त्याच्यानंतर तिसरी एक वेगळीच गोष्ट ती म्हणजे लिंगायत विचार जो हं, बसवेश्वरांनी मांडला. त्याचा पहिला ग्रंथ मराठीतला हं. षडुस्थळी नावाचा हा विसोबा खेचरांच्या नावावर असलेलं राचिम ढेरेंचं संशोधन आहे. त्याच्यावर त्यांची पीएचडी होती. तर अशा 3 अंगांनी मग विसोबा खेचर शोधायला सुरुवात केली. हं, हं. आणि आम्ही पत्रकार आहोत म्हणून हे हे भान कायम आम्ही ठेवण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे काय तर आपण पत्रकारितेच्या भाषेमध्ये लिहावं असं मला वाटतं. हं, माझ्या भाषेबद्दल म्हणजे पत्रकार म्हणून वर्तमानपत्री भाषेवर मला फार प्रेम आहे. हं. कारण ते वाचक म्हणून सगळ्या लोकांना सर्वात जास्त परिचित असलेली भाषा आहे, असं मला वाटतं. हं, हं. दुसरं वाचनासाठीची सगळ्यात परिचित भाषा आणि दुसरं त्या भाषेत आपण बोललो, हं. तर ते लगेच कळतं. मग ती कुठलाही विषय असू दे. बरोबर. मग तो संत साहित्याचा असेल ना, आपण ह्याच हो. भाषेत बोलायला पाहिजे असं मला वाटतं. हं, दुसरं मला असं वाटतं, की मग आम्ही काय करायचं तर त्या 750 वर्षांपूर्वी जाऊन शोधायची गरज नाही. हं, आजच्या संदर्भात आपण ते संत शोधूया. हं. मग आम्ही त्या संतांच्या गावी जातो. बरं. म्हणजे आता पहिला अंक संत नामदेवरायांवर होता. तर नामदेवरायांसाठी आम्ही महाराष्ट्रात तर फिरलोच. म्हणजे पंढरपूरला गेलो. नरसी नामदेव जे हिंगोलीतलं हं, त्यांचं जन्मगाव किंवा मूळ गाव मानलं जातं तिथे गेलो. पण हे करता जिथे-जिथे नामदेवराय गेलेले होते, हं. म्हणजे पंजाबमध्ये गेलेलो होतो. तर आमचा निलेश बने नावाचा मित्र पहिल्यांदाच बऱ्याच वर्षांनी लिहिण्यासाठी म्हणून घुमानला. पंजाबमध्ये घुमानला गेला हं, हं. आणि त्यांनी सविस्तर ती सगळी गोष्ट लिहिली. तर तेच बाबा राजस्थानात अ, नामदेवरायांचा असलेला प्रभाव. हं. मी दिल्लीत काम केलेलं असल्यामुळे तिथे नामदेवरायांचं देऊळ आहे हे मला माहीत होतं. बरं. तर मग तिथे नाही महाराष्ट्राच्या बाहेर हं. असं माझंच वाक्य आहे, की महाराष्ट्राच्या बाहेर विठ्ठलाची जेवढी देवळं नाहीत त्याच्यापेक्षा जास्त नामदेवरायांची आहेत. बरं. वाह! नामदेवरायांचा प्रभावच प्रचंड आहे. हं, म्हणजे हं. गेल्या 1000 वर्षांवर माझ्या दृष्टीने या भारतावर प्रभाव टाकणारा दुसरा कुठला माणूस नाही. एकतर भारतभर त्यांनी 5 वेळा भ्रमण केलेलं दिसतं आपल्याला. दुसरं असं आहे, की त्याच्यानंतरची जी पूर्ण अ, देशभरातली हं, आणि विशेषतः उत्तर भारतातली जी भक्ती परंपरा सुरू झाली, त्याची सुरुवातच नामदेवरायांपासून आहे. म्हणजे हं, कबीर नामदेवरायांविषयी लिहित आहेत. हं. मीरा रामदेवरायांविषयी लिहित आहेत. बाकी दादू दयाल नामदेवरायांविषयी लिहित आहेत. तर जो कुठला संत रोहिदास म्हणजे संत रविदास जे आहेत, ते नामदेवरायांविषयी लिहितात. जो कोणी संत होऊन गेलेला आहे, जो भक्ती सांगतोय ना, हं. तो नामदेवरायांपासूनच सुरुवात करतो. वाह! आणि जेव्हा
ती जी भक्तांची किंवा संतांची परंपरा उत्तरेमध्ये लिहिली गेली. हम्म. त्याला परिचयी असं म्हणतात. परिचयी नावाच्या अशा आपल्या कशी ओव्या असतात बरोबर. तसा त्या परिचय हम्म. लिहिले. त्याची सुरुवात देखील नामदेवरायांपासूनच आहे. हम्म. हिंदी साहित्याची सुरुवात ही नामदेवरायांपासूनच मानली गेलेली आहे आत्ताच्या काळात. म्हणजे पूर्वी ती कबीरांपर्यंत वगैरे मानली जात होती. त्याच्या आता ती एक आणखीन 100 पुढे वर्ष गेली. पुढे हा. मानून लोक आता नव्याने, कारण नामदेवरायांचे 250च्या वर हिंदीतून साहित्य उपलब्ध आहे. त्याच्यापेक्षा हम्म. जास्तच आहे. मला आकडा थोडं नीट सांगता येत नाहीत, पण हम्म. खूप अभंग हिंदीमध्ये आहेत. आणि जिथे-जिथे गेलेत ना, त्या पद्धतीच्या हिंदीमध्ये त्यांनी लिहिलेलं आपल्याला आढळतं. हम्म. म्हणजे बाबा गुजराती पद्धतीचं हिंदी दिसतं आपल्याला, राजस्थानी पद्धतीचं, पंजाबी तर आहेच आहे. बरोबर. 61 पदं त्यांची गुरु ग्रंथ साहिबामध्ये आहेत. हम्म. पण हे फक्त नामदेवरायांचंच नाही. हम्म. तर संत सेना महाराज, गेल्या वर्षी आम्ही जो अंक केला, हम्म. तर सेना महाराजांचं देखील एक पद, आपल्याला असं वाटतं सेना महाराज म्हणजे महाराष्ट्रातलेच आहेत. हो. पण पंजाब मधल्या लोकांना वाटतं ते आमचे आहेत. हम्म. मध्य प्रदेशातल्या लोकांना ते बांधवगडचे वाटतात. आणि त्या ठिकाणी त्यांचा प्रभाव आहे. वा. म्हणजे पंजाबी मधली त्यांची पदं उपलब्ध आहेत. हम्म. तिथे त्यांनी विठ्ठल सांगितलाय. म्हणजे नामदेवरायांच्या गुरु ग्रंथ साहेबातल्या पदांमध्ये विठ्ठल आहे. हम्म. सेना महाराजांच्या पंजाबी पदांमध्ये रामकृष्ण हरी आहे. हम्म. पंढरपूर आहे. कबीराच्या अभंगांमध्ये विठ्ठल आहे. हम्म. तर हे सगळं जे झालंय ते नामदेवरायांमुळे झालंय. तर बरोबर. आम्ही तिथे जातोय हम्म. आणि आजच्या संदर्भात संत शोधण्याचा प्रयत्न करतो, की आज काय प्रभाव आहे हम्म. हे समजून घेण्याचा प्रयत्न करतो. पत्रकार म्हणून ज्या पद्धतीने आम्ही करू त्या पद्धतीने शोधण्याचा प्रयत्न करतो. आणि मग ते करताना आजच्या संदर्भात पण आम्ही विचार करतो. हम्म. म्हणजे जनाई आहेत, तर त्या सिंगल वुमन आहेत, एकल स्त्री आहे. बरोबर. मग मराठवाड्यातल्या होत्या, तर मराठवाड्यातल्या एकल स्त्रियांचा प्रश्न हम्म. असा आमचा विषय असतो. जर संत सावता माळींच्या नावाने माळी एकत्र येतात, हम्म. संत गोरोबा काकांच्या नावाने कुंभार एकत्र येतात, तर मग जनाईंच्या नावाने मोलकर्णी का नाही एकत्र येत? हम्म. असा प्रश्न घेऊन आम्ही मोलकर्णींकडे जातो, विचारतो की बाबा काय तुम्हाला का नाही असं वाटत? हम्म. हम्म. तर अशा संदर्भात शोधण्याचा प्रयत्न करतो. पत्रकार असल्यामुळे हे असलं आम्ही काहीतरी करत राहतो. वा. आत्ता ऐकतानाच लक्षात आलं की किती गोष्टींचं आपल्याला भानच नाहीये. म्हणजे आपले ज्यांना आपण आपले महाराष्ट्रातले संत म्हणतो त्यांचा एक राष्ट्रीय प्रभाव एवढा आहे. हं. हीच गोष्ट मला वाटतं आता सगळ्यात प्रकर्षाने जाणवली. आणि त्याच्या बरोबरीने की हे जर आपण शोधलं नाही तर सध्या ज्या झपाट्याने काय बदलतोय, म्हणजे तुम्ही 90च्या दशकाचा उल्लेख केला तर त्यापेक्षा खूपच अधिक वेगाने, हो. झपाट्याने वेगाने आत्ता सगळं जग बदलते. यात हे संदर्भ हरवून जाण्याची भीती आहे का? नाही, त्यामुळेच हे डॉक्युमेंटेशन जितक्या लवकर करता येईल तेवढं करायला हवं. हम्म. माझ्या मर्यादा आहेत, की मी शब्दांवर जास्त प्रेम करतो. ते जास्त चांगल्या पद्धतीने अंकातून मांडू शकतो असं मला वाटतं. पण ते तितकंच चांगल्या पद्धतीने व्हिडिओतूनही मांडलं गेलं पाहिजे. हम्म. म्हणजे व्हिडिओ करायचा तरी तो रिंगणच्या लायकीचाच करायला पाहिजे. बरोबर. म्हणून मग ते राहून जातं दरवेळेला. पण मला त्याच्यात व्हिडिओ दिसतात. मी टीव्हीत काम केलेलं असल्यामुळे. हम्म. हम्म. की रिपोर्टाजमध्ये ते मला व्हिडिओ दिसत असतात, इंटरव्ह्यू दिसत असतात. पण ते राहून जात आहे. किंवा बाबा जुन्या चाली आहेत. हम्म. आता ते करत सूर ताल लावून वारकरी अ, भजन म्हणून गायलं जातं. हम्म. पण वारकरी भजन हा टाहो आहे. हम्म. माझ्या आईच्या नावाने मारलेली हाक आहे. हम्म. अस्वस्थ होऊन मारलेली हाक आहे. किंवा अत्यंत प्रेमाने, कळवळ्याने मारलेली हाक आहे. हम्म. ती अशी शब्द सुरात, शास्त्रात, शास्त्रीय वगैरे गोष्टीत कशी काय बांधायची? बरोबर. तर ती आत्तापर्यंत मानली गेली नव्हती. हम्म. ती लोककला म्हणूनच लोक वेगवेगळ्या पद्धतीने गात होते. बरोबर. त्यांच्या चाली होत्या. हम्म. त्या आता नाहीशा होऊ लागलेल्या आहेत. हम्म. कारण शास्त्रीय गाणं हे प्रतिष्ठेचं लक्षण झालेलं आहे. बरोबर. कुठलंही शास्त्रीय करणं म्हणजे प्रतिष्ठा. हो. कीर्तनाच्या वेगवेगळ्या पद्धती होत्या. हम्म. त्याच्याहून आता एकच पद्धत येऊ लागलेली आहे. हम्म. तर हे सगळं पण जातंय. म्हणजे ओव्यांसारखी गोष्ट असेल. ओव्यांसारखी गोष्ट. म्हणजे हे सगळं पण आपल्या हातातून आता जातंय. हम्म. म्हणजे गेलेलं आहे खूप. म्हणजे एक माणूस गेला की अरे ह्याचं डॉक्युमेंटेशन करायचं राहून गेलं. हा. असं वाटतंय. ह्याचे अनुभव केवढे वेगवेगळे असतील. हम्म. तरी जितकं जास्तीत जास्त आम्ही मध्यंतरी काही प्रयत्न केले की तुकोबारायांच्या नंतर वारकरी
परंपरेचं डॉक्युमेंटेशनच नाही आपल्याकडे. हम्म, कोण कोण माणसं होऊन गेली, त्यांनी काय काय काम केलं हम्म, हे आपल्याला माहितीच नाही. आम्ही एक फेसबुकवर एक 100 जणांचं डॉक्युमेंटेशन म्हणजे पोस्ट लिहून छोट्या छोट्या त्यांची जयंती पुण्यतिथी काहीतरी असेल त्या निमित्त काढून त्यांचे जितके फोटो मिळतील वारकरी संप्रदायाशीच नाही तर वारकरी परंपरेशी जोडलेली जी लोक होती. हम्म, म्हणजे मी स्वतःला वारकरी संप्रदायाचा भाग नाही मानत कारण त्या रूल्स रेग्युलेशन त्याचे जे नियम आहेत त्याच्यात काय माझ्यासारखा शहरी माणूस बसणं हम्म. पत्रकार ज्याच्या मुळात एक वात्रटपणा असतो तो तो त्याच्यात बसणं शक्य होत नाही. तर मी त्या वारकरी परंपरेचा भाग मानतो स्वतःला. हम्म. आणि महाराष्ट्रातला कोणीही माणूस हा वारकरी परंपरेचा भाग आहेच. खरंय. म्हणजे कितीही दुर्लक्ष केलं हो. आणि कितीही पिढ्या बदलल्या हम्म, तरी पण तो असणारच आहे. बरोबर. तर ते वारकरी परंपरा याचा जो भाग आहे ना त्याच्याशी मी कुठेतरी जोडलेला आहे आणि मी त्या परंपरेचा भाग आहे असं मी मानतो. काय प्रश्न विचारला होता ते विसरलो मी. नाही, मला हाच अनुभवच जाणून घ्यायचा होता. पण हां. मला दुसरा प्रश्न हा विचारायचा आहे. तुम्ही सुरुवातीलाच म्हणालात, की 2013 मध्ये अंक निघाला नाही. हं. तर तो एक लर्निंग एक्सपिरियन्स होता का? आणि त्यातून एक जे तुम्ही आर्थिक रिंगणचं एक आर्थिक गणित किंवा आर्थिक मॉडेल तयार केलंय, तर त्याच्याविषयी पण एक म्हणजे काहीच ठरवून केलं नाही. सुरुवातीला असं व्हायचं, की पुढच्या वर्षी अंक निघेलच याची काही खात्री नसायची. हं, आणि मी पॉलिटिकल रिपोर्टिंग वर्षानुवर्ष केलेलं होतं. तर या राजकीय लोकांकडे काही पैसे वगैरे कधी मागितले नव्हते, प्रश्नच येत नाही. तर त्यांच्याकडून मी जाहिराती घ्यायचो आणि ते हं, आनंदाने द्यायचे. सर्व पक्षाचे लोक आजही रिंगणला आनंदाने जाहिराती देतात. तर त्याच्यावर सुरुवातीला अंक चालला. पण पण मला असं वाटायचं, की ह्याच्या पलीकडे जाऊन हं, जो आपला वाचक आहे तो ह्याच्यामध्ये असायला पाहिजे. म्हणून हं, अभंगदूत नावाची एक छोटीशी कन्सेप्ट सुरू केली होती, हं, की ₹1000 तुम्ही द्या आणि रिंगण अभंग ठेवण्यामध्ये मदत करा. हं, पण कोरोना येईपर्यंत ते काही चाललं नाही कारण ते वर्क होत नव्हतं. हं. पैसे जाणं, घेणं, गोळा करणं, त्याच्यासाठी माणूस ठेवावा लागायचा किंवा बरोबर. आपल्याला जावं लागायचं. असं व्हायचं नाही. लांबची लोकं देऊ शकायची नाहीत. ती बिचारी कुठून अकाउंटमध्ये जमा करायची. ते हं, कठीण होतं सगळं. कोरोनामध्ये हे सगळं बदलून गेलं. हं, कोरोनामध्ये सोपान देवांचा अंक करायचा ठरवला होता. म्हणजे अगोदर दुसरा करायचा होता, पण सोपान देवांचा अंक करायचं ठरवलं. कारण बाबा पुण्यावरून जायला जवळ म्हणजे ठिकाणं सगळी कव्हर करता येतील आणि अंक करता येईल. तर मग ते केलं, पण मग पैसा कुठून उभा करणार हा प्रश्न हं, होता. मग मी सगळ्यांना WhatsAppवर आवाहन केलं, की ₹1,000 तुम्ही द्या आणि हं, तोपर्यंत सगळ्यांना यू-पी-आयची सवय लागलेली होती. हं, मग लोकांनी इतका भरभरून प्रतिसाद दिला. हं, हं, म्हणजे मी विचारच करू शकत नाही इतका तो प्रतिसाद होता. हं, हं. आणि 1,000 मागितले होते लोकांनी ₹50,000-50,000 दिले. वाह! ₹25,000-25,000 दिले. ₹10,000-10,000 दिले. ₹5,000 दिले. आणि तेव्हा मी असं माझी इच्छा होती, की रिंगण तर येणारच. मला हं, माहिती आहे परिस्थिती फार वाईट आहे कोरोनाची. हं, पण रिंगण तर येणारच असं मी पोस्टर्स बनवून टाकत होतो सोशल मीडियावर. रिंगण तर येणारच. आणि मग त्याचं सगळंच मग रेफरन्स नव्हते कारण मी चुकून गावाला गेलेलो होतो. हं, कोकणामध्ये माझं गाव आहे देवगड तालुक्यात. तिथे अडकलेलो होतो मी. हं. तर मला माझी सगळी पुस्तकं राहिली होती मुंबईत. मग लोकांनी फोटो काढून स्कॅन करून पुस्तकं पाठवली. वाह! मी जेव्हा आवाहन केलं तेव्हा. हं, हं, त्यामुळे संदर्भ साहित्य मिळत गेलं, पैसे मिळत गेले. वितरणाची व्यवस्था पोस्टाच्या मार्फत तोपर्यंत सुरू झाली होती. दुकानं हं, उघडी नव्हती. हं, प्रिंटिंग कसंबसं झालं. दरवर्षी आम्ही पंढरपूरला विठ्ठल मंदिरात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन करत होतो. ते आता कसं करणार हे कळत नव्हतं. हं, तर उद्धव ठाकरे तेव्हा मुख्यमंत्री होते. त्यांनी स्वतःहून बाबा मी त्यांना फक्त मेसेज टाकला, की असे-असे रिंगणचा अंक आपण दरवर्षी करतो हे प्रकाशन, पण यावर्षी काही शक्य नाही. पण पंढरपुरात ह्या माणसापर्यंत कसाबसा आम्ही अंक पोहोचवलेत. त्यांनी ती यंत्रणा लावून स्वतः सगळं करून ते अंक मागवून घेतले आणि हं. पंढरपुरात प्रकाशन केलं. कोणी नाहीये आमचं वाह! तिथे. हं, हं, तर ह्या अशा गोष्टी घडत गेल्या आणि त्याच्यातून हे आर्थिक एक मार्ग आला आणि त्याच्यातून असं लक्षात आलं म्हणजे मी जेव्हा रिंगण सुरू केलं ना, हं, तेव्हा माझी फार अशी इच्छा होती, की आपण असे 2-4 अंक वेगवेगळे काढायचे. हं, हं, म्हणजे एक आषाढी एकादशीला रिंगण काढायचा, एक
न्यूजरूम लाईव्ह नावाचा एक दिवाळी अंक मी काढला होता. हम्म, त्याची कन्सेप्ट अशी होती की टीव्ही वाल्या पत्रकारांचा दिवाळी अंक, हम्म, एक बोली नावाचा मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने अंक करायचा, आणि एक जातक नावाने बुद्ध पौर्णिमेला अंक करायचा, बुद्ध तत्वज्ञान, असे 4 अंक करायचे. ते 4 अंक जर आपण केले तर आपलं पोट पाण्याचं सगळं होईल वर्षभरात. म्हणजे आपल्याला काही नोकरी बिक्री करावी लागणार नाही, असं हम्म, तेव्हा 2012 साली वाटलं होतं. त्याच्यातला फक्त रिंगणच चालू राहिलं. हम्म, बाकी काही म्हणजे सुरूही झालं नाही. एक एक अंक फक्त तो दिवाळीचा अंक केला होता. बाकी काही सुरूही झालं नाही. पण पैसे मिळवण्यासाठी मी विचार केला होता, हम्म. की आपण पैसे मिळवू. तर सुरुवातीला पैसे मिळवण्याच्या ऐवजी हा. घालावेच लागत होते स्वाभाविकपणे. आणि जेव्हा पैसे यायला लागले तेव्हा कोरोनाच्या काळामध्ये असं झालं, हम्म, की अरे, लोक इतकी मदत करतायत. मलाही हम्म, माहित होतं की यांच्याकडे पैसे नाहीयेत. मलाही माहित होतं की ह्याची नोकरी सुटली आहे. हम्म, मलाही माहित होतं की हा रिक्षा चालवतो. आता तर बाहेर नाही पडू शकत आहे. हा प्यून आहे. ह्याला हम्म. हा कसे पैसे त्या काळात पाठवणार? तर सगळं जगच सगळं ठप्प जग झाल्यासारखं. थांबलेलं होतं. आणि असे मी त्यांना सांगायचो की पुढच्या वर्षी द्या म्हणून पैसे. यावर्षी नका देऊ. सगळं होईल तोपर्यंत. नाही, नाही. माझी आई वारीला जायची, माझे वडील वारीला जायचे. हम्म, तर हे चालू राहायला पाहिजे. म्हणजे तेच तेच आमची वारी आहे. हम्म, म्हणून इतक्या भावनेने लोकांनी पैसे दिले ना, तर मला लक्षात आलं की हा अंक आपला नाहीये, माझा नाहीये एकट्याचा. हा सगळ्यांचा आहे. हम्म, आणि मग त्याच्यासाठी आलेले पैसे ते माझे नाहीयेत. ते सगळ्यांचे असायला पाहिजे. हम्म, आणि मग त्याचा पैसा हा रिंगणसाठीच उपयोगी यायला पाहिजे. आणि मग तेव्हा तो फार आनंद होता. म्हणजे तो काहीतरी असं अचानक सापडलेलं होतं. ते पैसे जेव्हा यायचे तेव्हा मला रडायला यायचं फार. हम्म, अजूनही रडायला येतं. पण ते अरे काय चाललंय हे? काय आहे? कसं काय चाललंय? आणि मग त्याच्यातून हे रिंगण आपल्यासाठी नाही, आपल्या पोटापाण्याची व्यवस्था पांडुरंगाने केलेली आहे. हम्म. तर आपण ते रिंगणचं काम रिंगणमधूनच पैशानी करायला पाहिजे. वा. अशा पद्धतीने त्याचं आर्थिक नियोजन म्हणायचं की नाही मला माहीत नाही. हम्म, ते मॉडेल आहे का मला काही माहीत नाही. हम्म, पण हे एक असं उभं राहिलेलं आहे. महाराष्ट्रात एक साधारणतः 400-500 लोक आहेत, जे ₹1,000 दरवर्षी देतायत आता. हम्म, 400 लोक तरी आहेतच. त्याचे 4-5 लाख रुपये गोळा होतात. इतर पण जाहिराती दरवर्षी न चुकता एका मेसेजवर येतात. येतात मोठमोठ्या लोकांकडून. जवळची आता मित्रमंडळी झालेली आहेत. हम्म, काही जण जास्त पैसे पाठवतात, काही जण कमी पैसे पाठवतात. म्हणजे अगदी ₹100 पाठवणारी लोकं आहेत, की बाबा हम्म, आम्हाला ₹1000 जमत नाहीये, पण हम्म, मला ₹100 पाठवायचे आहेत. म्हणजे रिंगणच्या किमतीपेक्षा ते कमी असतं, तरीही त्यांना अंक जातोच. हम्म. कारण बरोबर. ते त्यांचं योगदान फार महत्वाचं आहे. खरं. म्हणजे त्यांनी माझ्यावर ठेवलेला विश्वास आहे तो, हम्म, हम्म, की ही सगळी माणसं माझ्यावर का विश्वास ठेवतात हे मला कळत नाही. हम्म, आणि मग त्याच्यातून हे जे काय आहे मॉडेल ते उभं राहिलं. मग आपण काय करावं आणखीन? मग हम्म, पैसे उरू लागले. हम्म. म्हणजे जेव्हा हवे होते पैसे, तेव्हा पैसे नव्हते. आणि जेव्हा पैसे नकोसे झाले, म्हणजे नको आपल्याला, तेव्हा पैसे येऊ लागले. मग आता त्याच्यातून काय करायचं? तर हम्म, मग एक आपण आणखी कार्तिकीचा अंक करूया. हम्म, मग 1 वर्षी कार्तिकीचा अंक आपण, म्हणजे कोण तर बाबा वारकरी परंपरेशिवाय इतर जे संत आहेत हम्म, किंवा देशभरातले जे संत आहेत. म्हणजे मला हे करताना लक्षात आलं, की आपण एका संताचा अभ्यास नाही करू शकत. हम्म. सगळ्यांचा मिळून करायला पाहिजे. म्हणून बरोबर. मग सगळे वारकरी संत आपण करतो. मग नुसती वारकरी परंपरा समजून घ्यायची काही गरज, म्हणजे त्याच्यात अडकायची काही गरज नाही. आपल्याला हे बरोबर. सगळं समजून घेतलं तर ते समजणार आहे. आणि तुम्ही म्हणालात तसं तो अख्खा भक्ती परंपरा जी परंपरा आहे त्याची मुळं तिथून तिथूनच सुरू पुढे होतात. विस्तारलेली दिसतात. मग आपल्याला कबीर समजून घ्यावेच लागतील, कारण हो. ते तर वारकरीच आहेत वारकऱ्यांसाठी. हम्म, आपल्याला मीरा समजून घ्यावीच लागेल. आपल्याला लल्लेश्वरी समजून घ्यावीच लागेल. हम्म, आपल्याला तसं पूर्ण आसेतू हिमाचल ही जी भक्तीची परंपरा आहे. हम्म. भक्ती म्हणजे धर्म नाहीये. बरोबर. धर्माच्या पलीकडची गोष्ट आहे भक्ती. हम्म, हम्म, उलट धर्माची धर्माची मर्यादा जिकडे संपते ना, त्याच्यानंतरच भक्ती सुरू होते. हम्म, आपण धर्म म्हणजे आत्ता ज्या अर्थाने धर्म म्हणतो ना, रिलिजन वगैरे, तर हम्म, जुन्या अर्थाने नाही. तो हम्म, तर फार व्यापक आहे. तर रिलिजनच्या पलीकडे भक्ती आहे. हम्म. म्हणजे अ, मुसलमान असून वारकरी असू शकतो ना माणूस. हो, हो. म्हणजे शेख मोहम्मद शेख बाबा तर मोहम्मद. होतेच. पण आत्ताही एक 25 एक कीर्तनकार तर सहज निघतील, हम्म, जे मुसलमान आहेत, हम्म, पण वारकरी आहेत. आमच्या कोकणातून जो गोव्याच्या प्रभावातला भाग होता, तिकडून काही ख्रिश्चन वारकरी असायचे, हम्म. जैन वारकरी असायचे. बरोबर. ज्यांनी हा पालखी सोहळा
मोठा केला त्या वास्करांचा जो फड आहे तो वास्करांचा फड वास्कर हे लिंगायत आहेत. हे काय करणार आहोत आपण? हे वेगवेगळ्या धर्माचे वेगवेगळ्या प्रकारचे लोक जैन कीर्तनकार तर किती सुंदर कीर्तन करताना मी ऐकलेली आहेत. म्हणजे फक्त मराठी नाही तर महाराष्ट्रात वसलेले सगळ्या प्रकारचे लोक म्हणजे पंजाबी असतील, कन्नड असतील, तेलुगू असतील, मारवाडी कीर्तनकारांची आणि प्रवचनकारांची तर इतकी प्रभावी परंपरा आहे महाराष्ट्रावर वारकरी कीर्तनकारांची की आपण ते आश्चर्यचकित होतं. त्याच्यामुळे आपण जे म्हणतोय ना असं म्हणजे आपण असं स्वतःपुरतं जे मर्यादित आपणच संकोचनी काय झाल्याशी लहान असं तुकोबाराय प्रश्न विचार किती लहान झालोय आपण तर किती मोठे आहोत. म्हणजे महाराष्ट्र ही किती मोठी गोष्ट आहे. प्रचंड मोठी गोष्ट. जगावर राज्य करू शकतो किंवा जगाला सामावून घेऊ शकतो एवढी मोठी गोष्ट आहे. महाराष्ट्र तत्वज्ञान महाराष्ट्राचा धर्म आहे. महाराष्ट्र धर्म म्हणजे काय वारकरी धर्म आहे. बरोबर. तुकोबारायांचा विचार आहे, माऊलींचा विचार आहे, नामदेवरायांचा, एकनाथ बाबांचा, कबीराचा विचार आहे म्हणजे महाराष्ट्राचा विचार आहे. तर हे भारी आहे फार. खरंच आहे. हे आपण या सगळ्या मर्यादांच्या पलीकडचं सगळं हे आहे. हे मला आत्ता कळायला लागलं की अरे हे असं कसं म्हणजे हे पत्रकार असल्यामुळे हे प्रश्न पडत राहतात आणि त्याची आपल्याला आता उत्तरं द्यायची असतात ना. जसं आज बातमी लिहायची असते आज उत्तर उद्या दुसरी नवीन उत्तरं मिळतील काही प्रॉब्लेम बरोबर. तो एक शोध आहे तो चालू राहणार. पण आता हे ऐकताना इतकं छान वाटलं की रिंगणच्या माध्यमातून लक्षात येते आज पुस्तकं आणि बरंच काही मध्ये आपण बोलतो आहोत की लोक वाचतायत का लोकांना वाचायचंय का असा एका बाजूला प्रश्न पडत असताना एक वार्षिक अंक वाचकांनी चालवल्यासारखा आहे. जरी त्यामध्ये काही जाहिराती आणि याचा सहभाग असला तरी प्रामुख्याने ती वाचकांनी सुरू ठेवलेली एक चळवळ आहे. हे किती एक छान आशादायी चित्र आहे. महाराष्ट्रभरातली मला म्हणजे 3000 कॉपीज आम्ही तर सहजच काढतोच. म्हणजे 3000 कॉपी वाईटात वाईट कोरोनाचा काळ सोडला तर आपण 3000 कॉपी सातत्याने काढत आलेलो आहोत. 3000 कधी 4000 म्हणजे 1000 नंतर काढतो कधी 5000 कॉपीज पर्यंत आपण करतो. आम्ही कमी पडतो पोहोचवण्यात पण लोकांना हवे असतात कॉपीज अंक हवे असतात. लोक 50-50 100-100 अंक घेतात आणि वाटतात किंवा काही जण आहेत की दरवर्षी 10 अंक घेतात आणि दरवर्षी 10 अंक घेऊन बाबा प्रत्येक लग्नाचं आहेर द्यायचं आहे त्याच्याबरोबर 1 अंक देतात, भाऊबीजेला 1 अंक देतात असं करणारे लोक आहेत. किंवा गणपतीला विद्येची देवता आहे तर घरी येणाऱ्या प्रत्येकाला प्रसादाबरोबर 1 रिंगणचा अंक देणारे लोक आहेत. किंवा हे सर्व जाती धर्मातले लोक आहेत. म्हणजे अभंगदूतांची यादी जर अभंगदूत जे आपण म्हणतो मदत करणारे लोक ते सर्व जातीचे सर्व धर्माचे लोक आहेत. खरोखर सर्व धर्माचे लोक आहेत. म्हणजे माझ्या एका मित्राने मला त्याची एकदा गोरोबा काकांचा अंक होता तेव्हा दाखवलं होतं की बघ एकाच पानावर अविनाश धर्माधिकारी आणि सुषमा अंधारे असे 2 अभंगदूत होते. म्हटलं हे महाराष्ट्रात फक्त रिंगणमध्येच घडू शकतात. तर हे संतांचं आहे ना. हे माझा विचार काही असू दे बरोबर. म्हणजे मी कुठल्या विचारांचा आहे ही फार गौण गोष्ट आहे. पण जेव्हा मी संतांच्या दृष्टीने विचार करतो ना तेव्हा ते आपोआप व्यापक होऊन जातं. आणि दुर्दैव हे आहे की आता आपण संतांना संकुचित करायला लागलोय. म्हणजे जातीच्या बाबतीत संकुचित करणं तर खूप जुनी गोष्ट झाली की हा या संत हा जातीचा त्या संत जातीचा. आम्ही जेव्हा जातो ना यावर्षी बाबा आता बसवंडांचा किंवा सेना महाराजांचा अंक करतात तर मग तेव्हा आम्हाला विचारतात म्हणजे आता यावर्षी काशिबा गुरव आहेत. काशिबा गुरुवांनी संत काशिबा गुरव यांनी सावता महाराजांचे सावतोबांचे अभंग लिहिले. तर मग ते गेल्यावर आम्हाला लोक विचारतात की तुम्ही मग झालं ना सगळं बोलून त्यांनी गृहीतच धरलेलं असतं की आम्ही गुरु आहोत किंवा न्हावी आहोत त्याशिवाय का तुम्ही कशाला येणार कोण. तर मग आम्ही न्हावी आहोत किंवा आम्ही सुतार आहोत किंवा कोण आहोत हे अगोदर गृहीत धरलेलं आहे की आम्ही भोजलिंग काकांचा शोध घेतोय ज्ञानेश्वर माऊलींना सांभाळणाऱ्या म्हणजे आम्ही सुतार आहोत कारण भोजलिंग काका सुतार होते. बरोबर. आम्ही बसवण्णांवर बसवेश्वरांवर अंक करतो म्हणजे आम्ही लिंगायत आहोत हे त्यांनी गृहीत धरलेलं आहे. मग त्यांना जेव्हा लक्षात येतं की मग ते विचारतात की तुमची जात काय सगळं झाल्याच्या नंतर. मग मलाच कधीतरी त्याचं उत्तर सापडलं असं की यावर्षी मी
सेना महाराजांचा अंक करतो, यावर्षी मी न्हावी आहे. यावर्षी मी सावता महाराजांचा अंक करतो, यावर्षी मी माळी आहे. यावर्षी मी गोरोबा काकांचा अंक करतो, त्यावर्षी मी कुंभार आहे. यावर्षी माऊलींचा तर आम्ही अंक केला नाही, कारण ते आपलं झेपणार नाही असं मला वाटतं अजून. ते कधीतरी करू नंतर. मग बाबा मुक्ताबाईंचा अंक करू किंवा निवृत्तीनाथांचा अंक करू किंवा केला जेव्हा सोपानदेवांचा, तेव्हा ह्यांची तर जातच नाही. समाजातून बाहेर काढलेलं आहे. त्या जातीच्या हायरार्कीमध्ये यांना बसवायचं, म्हणजे संन्यासाच्या पोरांना बसवायचं, तर ते चांडाळ आहेत. म्हणजे अस्पृश्य दलितांपेक्षाही दलित. तर मला फार अभिमान आहे मी चांडाळ असल्याचा त्या वर्षी. मला चोखोबांवर अंक करण्याचा फार अभिमान आहे. कारण हे जे जातीच्या पलीकडे जाणं, म्हणजे मोरे सरांनी परिसा भागवतांच्या अंकांमध्ये असं म्हटलं होतं की जात ओलांडणं म्हणजे वारकरी होणं. वा. आपण म्हणजे कोणतरी माझ्या त्या कशा जन्म दाखल्यावर जी जात असते ना, त्याच्याविषयी कोणतरी काहीतरी बोलत असतं. ते मला असं वाटतं माझ्याच बद्दल बोलतायत. म्हणजे कोणीतरी ब्राह्मणांविषयी शिव्या देत असेल तर मला ती माझ्याविषयी वाटावी. शिव्या देणं म्हणजे काय, टीका करत असेल काही किंवा चांगलं बोलत असेल समजा, किंवा मराठ्यांविषयी कोणतरी काही चांगलं वाईट बोलत असेल किंवा ओबीसीविषयी किंवा कोणाविषयी असं काही बोलत असेल, तर ते मला तेव्हा असं वाटतं की मी बाबा माझ्या जातीचा आहे म्हणजे माझ्याविषयी काहीतरी बोलतोय. हा प्रॉब्लेम आहे ना. मी माणूस म्हणून बघणार आहोत की नाही, स्वतःच्या विषयी विचार करणार आहोत की नाही. मग तसं जे पलीकडे जाणं आहे ते ती प्रोसेस आहे. म्हणजे आपण शहरात वगैरे वाढलो त्याच्यामुळे ते सोपं आहे आपल्याला समजून घेणं, म्हणजे ते सोडून देणं जात वगैरे. पण ज्यांच्यावर ते संस्कार झालेत त्या माणसं याच्यामुळे सुटतात ना. आता तुम्ही म्हणाल की त्या जाती वगैरे वगैरे सगळं आहे अजून वारकरी संप्रदायात वगैरे, तर आहे ना, पण त्याच्यात फरक पडतोय की नाही, त्याच्या बाहेर जाण्याचा विचार त्यांच्यापर्यंत पोहोचलेला आहे. म्हणजे तो शेवटी विचार आणि आचरण याच्यामधलं अंतर कदाचित पार करताना थोडे अडथळे येऊ शकतात, पण परंपरा म्हणून विचार केला तर मला वाटतं की ही आपल्या समाजाची केवढी समृद्धी आहे की असं एक व्यासपीठच म्हणूया वारकरी संप्रदायाने आपल्याला दिलंय की जिथे आपण माणूस म्हणून, भक्त म्हणून एकत्र येतो, किंवा सेवा हा धर्म आहे. आपल्या वर्क इज वर्शिप असं आजची पिढी खूप सहजपणे म्हणते, पण सावतामायांनी तेच सांगितलं आपल्याला, किंवा सगळ्याच संतांनी आपापल्या कामातून परमेश्वर शोधण्याची प्रेरणा दिली. तर हे सगळे जे विचार आहेत आणि हा इतिहास आहे आपला, हा शोधणं याची एक ही मोठी मोहीम तुम्ही खरं तर सुरू केलेली आहे. जसं वाचकांच्या बाजूने आपण बघतो की एक वाचन परंपरा यातून जपली जाते आहे, नवीन वाचक तयार होत आहेत, वेगवेगळ्या वर्गातले वाचक तयार होत आहेत, तसं लेखकांच्या संदर्भात काय, कारण हे सगळं करणं सोपं नाहीये. हा, म्हणजे त्याच्यात संत साहित्याचे अभ्यासक लिहितात का, तर लिहितात. मोरे सर असतील, सदानंद मोरे सर लिहित आहेत, तर सातत्याने जवळपास प्रत्येक अंकात. अशोक कामत सरांसारखा मोठा माणूस होता संत साहित्याचा अभ्यास करणार, ते लिहित आहेत. त्याच्यानंतरच्या पिढीतली जे सतीश बडवे सर असतील, अशी अनेक माणसं संत साहित्याचा अभ्यास करणारी जी मंडळी आहेत, किंवा नंदन रहाणे असतील किंवा श्यामसुंदर मिरजकर सरांसारखी माणसं असतील, किंवा अशी जी संत साहित्याचा अभ्यास खूप चांगल्या पद्धतीने करणारी नव्या पिढीतली ही जी मंडळी आहेत, म्हणजे रुपाली शिंदे मॅडम असतील किंवा प्रतिभा पंडित मॅडम असतील, ही सगळी माणसं खूप रिंगणमध्ये लिहित आलेलीच आहेत संत साहित्याचे अभ्यासक. पण त्याच्याशिवाय जी लिहिणारी लोक आहेत ना, ती तुमच्या माझ्यासारखी आहेत. म्हणजे त्याला काही संत साहित्याचा काही असा बॅकग्राऊंड नाही. मग त्यांना लिहितं कसं करायचं हा मोठा प्रॉब्लेम होता संपादक म्हणून. खरं तर मला असं कधीतरी वाटायचं, अरे आपणच बाहेर जाऊया आणि आपणच सगळे लेख लिहूया. एवढं मी त्याच्यावर काम केलेलं असतं, बारीक सारीक रेफरन्स मिळवणं, हे मिळवणं, ते मिळवणं. तर जो प्रत्येक माणूस लेख लिहितो आणि विशेषतः जे रिपोर्टाज करण्यासाठी जातात, म्हणजे या वेळेच्या अंकामध्ये हे जे 12 संतांवर आम्ही करतो, त्याच्यात कमीत कमी 16-17 रिपोर्टाज असणार आहेत. म्हणजे जे लोक कुठेतरी जाऊन तिकडे शोध घेत आहेत. मग त्यांचं कसं असतं, मी एक माझी शोधलेली प्रोसेस आहे की मी त्यांच्या सगळं संदर्भ साहित्य गोळा करतो. कारण ते त्या माणसात, म्हणजे माझ्या पत्रकार मित्राला किंवा कोणीतरी बँकर आहे, कोणीतरी कीर्तनकार आहे, अगदी अशी लिहिणारी सगळ्या प्रकारची मंडळी आहेत. कोणी शिक्षक आहे, कोणी प्राध्यापक आहे.
अशी सगळी लोक जाऊन, आणि तरुण मंडळी तरुणच आहेत सगळे. तरुणच आहेत. म्हणजे सरासरी रिपोर्टाज लिहिणाऱ्यांचं वय 25-27 वगैरे असेल. हम्म, म्हणजे विद्यार्थी असणारी मुलं लिहित आहेत हम्म, रिंगणमध्ये. तर मग काय, मी त्यांना सगळे रेफरन्स गोळा करून, आता पीडीएफ करणं सोपं झालेलं आहे. पीडीएफ तयार करून त्यांना देतो, किंवा पूर्वी झेरॉक्स काढून पोस्टने पाठवायचं, कुरिअरने पाठवायचं. आणि त्याच्याबरोबर एक मोठं पत्र लिहिलेलं असतं त्यांना, हम्म, की तुम्हाला इथे जाऊन काय करायचंय. हम्म, म्हणजे इथे जाऊन असं असं करा, इथे इथे भेटा, तुम्हाला याचा शोध घ्यायचा आहे, या माणसांना भेटायचं आहे, हा रेफरन्स शोधायचा आहे, हे बघा, हे इथे, कारण मी तिथे जाऊन आलेलो असतो. हम्म, आणि हे सगळं मी त्यांना सांगतो. आणि त्याच्याशिवाय हे सगळं तुम्ही तुमच्या नजरेने बघा, हम्म, त्याच्यात काय आणखी ऍडिशन मिळतंय का बघा. हम्म. आणि मग ते सगळे आपली मित्रमंडळी हे लेख लिहितात. बरं. म्हणजे अगदी 15-16 वर्षापासून सरासरी 20-22-25 हे लिहिणाऱ्यांचं वय, 30-35 पर्यंतची हम्म. मुलं मुली हे लिहितात. आणि हे रिंगणशी जोडले गेलेले आहेत वा. वेगवेगळ्या पद्धतीने. आणि त्या निमित्ताने लेखकही तयार होत आहेत. तयार, हा, म्हणजे आज खूप चांगलं चांगलं लिहिणारी जी मुलं आहेत, त्याच्यात म्हणजे मला फार छान वाटतं, की बाबा आमचे शर्मिष्ठा भोसले खूप छान लिहिते. तर शर्मिष्ठा ही पहिला मोठा लेख शर्मिष्ठाचा हा रिंगणसाठी लिहिलेला होता. किंवा रेणुका कल्पना आहे, खूप छान लिहिते, ती रिंगणसाठी लिहिलंय तिने. अशी खूप जण आहेत की ज्यांनी रिंगणसाठी पहिल्यांदा मोठं लिहिलं, सविस्तर. बाकी बातम्या बितम्या लिहिणं होतं, बरोबर. पण सविस्तर एखादी गोष्ट लिहिणं रिंगणसाठी. किंवा पत्रकारितेमधली अशी खूप चांगली नावं आहेत की जी मुद्दामून रिंगणसाठी रिपोर्टाज करण्यासाठी गेलेली आहे. या सगळ्या शोधांमधला एखादी म्हणेन मी, कारण खूप अंक आहेत आणि सगळेच, पण एखादी अशी गोष्ट की जी ध्यानीमनी नसताना लक्षात आली म्हणा, किंवा खूप धक्कादायक होती लक्षात आल्यानंतर, की अरे हे कसं माहीतच नव्हतं आपल्याला, असा एखादा शोध या सगळ्या शोधांमधला? असं दरवर्षी घडतं, की अरे हे तर कोणीच लिहिलेलं नाही आतापर्यंत, कुठेच सापडलेलं नाही. म्हणजे मला समोर अंक दिसतोय सेना महाराजांचा, म्हणून की बाबा सेना महाराजांचा एक अभंग आहे हे माहिती आहे, पण सर्च करताना म्हणजे तिथे पंजाबमध्ये सेना भगत असं म्हटलं जातं. म्हणजे जे जे ज्यांचे ज्यांचे पद ही गुरु ग्रंथ साहेबामध्ये लिहिलेली आहेत, त्यांना भगत असं म्हणतात. असे ते संख्येने इतकी इतकी लोक आहेत. गुरु वेगळे, त्यांचे 10 गुरु वेगळे, आणि हे भगत भगत. म्हणजे संत. तर सेना भगत नावानी सर्च मारल्याच्या नंतर असं दिसलं, की अरे हे तिथे त्यांचं काहीतरी देऊळ आहे पंजाबमध्ये. आणि हे आपले सेना महाराज हा, आहेत. आपले सेना महाराज आहेत. हे तिकडे मग ते देऊळ आहे तिकडे. मग 2 देऊळ आहेत. सर्च करत 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 मॅपवर, कधी कधी प्रत्यक्षात, कधी पुस्तकांमध्ये, असं सर्च करत करत ते शोधत शोधत मिळालं. आणि मग ते आमचा स्वामीराज भिसे म्हणून एक कीर्तनकार प्राध्यापक मित्र आहे, तो पंजाबमध्ये गेला. तो म्हणाला, दादा मला पंजाबमध्ये जायचंय, मी जाणार. म्हटलं जा. पंजाबमध्ये गेला, फिरला, आणि एवढा प्रभाव, सेना महाराजांची गावागावामध्ये देवळं, आपल्या सेना महाराजांची. म्हणजे महाराष्ट्रात नाहीत एवढी देवळं सेना महाराजांची तिकडे पंजाबमध्ये. आणि मग ते सेना महाराजांची देवळं दिसली, मोठी मोठी देवळं. म्हणजे मुंबई महाराष्ट्रामध्ये साधारणतः जेवढी देवळं नसतात त्याच्यापेक्षा उंच देवळं, गुरुद्वारे सेना महाराजांच्या नावाचे, हे सगळे दिसले. त्यांचं चरित्र दिसलं, त्यांचे वंशज आहेत तिकडे, हे सगळं सापडलं, चरित्र सापडलं. त्या चरित्रामध्ये त्यांचे पद पंजाबी भाषेतली, त्याच्यामध्ये विठ्ठल उल्लेख आहे, त्याच्यामध्ये पंढरपूरचा उल्लेख आहे, त्याच्यामध्ये रामकृष्ण हरी असा उल्लेख आहे. हे असं सगळं जेव्हा दरवर्षी काहीतरी सापडत जातं, ते फार छान असतं. आणि ह्या निमित्ताने जी माणसं भेटतात ना, वारकरी संतांचा प्रभाव असले, मला तर असं वाटतं की महाराष्ट्रभरात जिथे जिथे खरोखरच काहीतरी चांगलं चालू आहे ना, त्याच्या मुळाशी हा संत विचार आहे, कुठल्या तरी पिढीतला प्रभाव आहे. बरोबर. मग त्यांच्याशी गप्पा मारताना आपल्याला दिसतं की बाबा त्याचे वडील वारीला जात होते, याचे आजोबा जात होते, हे संत साहित्याचं खूप वाचत होते, असं आपल्याला दिसतं. तर हे जे सगळं फॅसिनेटिंग म्हणता येईल असं अद्भुत जग आहे,
आणि ते मला करता येतंय याचा मला फार आनंद आहे. म्हणजे वा. मी कुठल्याच अर्थाने या कुठल्याच गोष्टीसाठी लायक नाही. हं. म्हणजे मी काही संत साहित्याचा अभ्यासक नाही, मी काही उपासक नाही, मी काही सांप्रदायिक नाही, मी काही हं. कीर्तनकार. मला असं एखादा अभंग जरी विचारला तरी मला नीट सांगता येणार नाही. हं. आणि असं सगळं नसताना मला हे सगळं करता येतंय. हं. आणि म्हणजे माझ्यासाठीच आश्चर्याची गोष्ट आहे. माझ्यासारखा पॉलिटिकल रिपोर्टर हं. सर्व प्रकारची गोष्टी, नको त्या गोष्टी करून झालेला आणि त्याला आज ही गोष्ट करता येते. हं. आज लोकं विसरून पण गेली आहेत, की सचिन परब कधी पॉलिटिकल रिपोर्टर होता. चांगला पॉलिटिकल रिपोर्टर होतो मी. पण लोकं विसरून गेली आहेत. तर हे सगळं अ, आश्चर्य वाटणार आहे मलाच. हं. हं. आणि त्याच्यापेक्षाही गेल्या वर्षीपेक्षा आज आपण कुठे आहोत? बरोबर. माणूस म्हणून थोडंसं जरी काय 2 पावलं पुढे चालता आलोय का? हं. याचा शोध घेता येतो. रिंगण जेव्हा सुरू करतो ना, तेव्हा ते संत असे धुरट, धुरकट कुठेतरी दिसत असतात लांब. हं. हं. आणि मग जसं आषाढी एकादशी जवळ येते ना, तसे ते स्पष्ट दिसायला लागतात. वा. आणि मग ते त्यांची जेव्हा रिंगणचं प्रकाशन होतं, तेव्हा त्यांची गळाभेट होते. वा. अशी माझी भावना आहे. म्हणजे किती छान. ते शेवटचा लेख लिहिताना मी शेवटचा लेख लिहितो सगळं झाल्याच्या नंतर हं. उरलं-सुरलं सगळं त्या लेखामध्ये 2 पानाचा छोटासा लेख असतो दरवेळेला. तो लिहिता-लिहिता मला असं वाटतं, की तो संत आपल्याला भेटला. हं. आणि ती भेट हेच सगळ्यात मोठी अचीव्हमेंट असते त्या वा. वर्षाची. हं. हं. यावर्षी तर 12 संत 12 भेटणार. संत भेटणार आहेत. वाह! पण मी आत्ता ऐकत असताना वाटतंय, की तुम्ही खरं तर एकेका संतावरती पी-एच-डीच करता आहात, सगळे मिळून. एक हं. सामूहिक पी-एच-डी म्हणूया. तर हा सगळा ऐवज जो आत्तापर्यंत प्रसिद्ध झालेला आहे, या पुढचा अंक आम्हाला हवा असेल, तर अर्थात आम्ही अभंगदूत बनू हां. शकतोच. किंवा अंकही विकत घेऊ शकता. हं. म्हणजे महाराष्ट्रातल्या अनेक दुकानांमध्ये उपलब्ध असतो रिंगणचा अंक किंवा ऑनलाईन जे सगळे प्लॅटफॉर्म आहेत, हं. त्याच्यावरही रिंगणचा अंक उपलब्ध असतो आणि किंमत कमीत कमी ठेवण्याचा आम्ही प्रयत्न करतो. बरोबर. म्हणजे एक ₹200 म्हणजे त्याची जी प्रोडक्शन कॉस्ट आहे ती खूप जास्त आहे. म्हणजे सगळा जर खर्च विचार खर्च केला, विचारात. तर ती कारण 400. त्यात शोध मोहिमा आल्या, हां, सगळंच आलं. सगळंच. कार्यक्रम नंतरचे प्रकाशनाचे कार्यक्रम वगैरे हं. असं सगळं जर पकडलं तर साधारणतः ₹400 पेक्षा जास्त किमतीचा अंक होतो सरासरी. हं. हं. यावर्षी तर त्रास त्यावर्षी खूप जास्त होणार आहे. बरोबर. 400-450 पण साधारणतः किंमत आत्तापर्यंत तर आम्ही ₹150 म्हणजे ₹60 पासून आम्ही सुरुवात केली, हं. की आपल्याला त्याच्यातून जर काही नकोय तर ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावं. पोहोचावं. तर ₹200 पर्यंत साधारणतः किंमत असते. हं. कमीत कमी किमतीमध्ये तो लोकांपर्यंत पोहोचावा असं वाटतं. आणि रिंगण जिथे-जिथे पोहोचतं, तिथे-तिथे ते काहीतरी खूप चांगला प्रभाव पाडून जातं असा आत्तापर्यंतचा अनुभव आहे. हं. लोक आळंदीला जातात, देहूला जातात, पंढरपूरला जातात. तिथून मला फोन करतात, की आम्ही पंढरपूरला आलोय. ते हं. पंढरपूरला गेल्यावर माझी आठवण व्हावी. हं. त्यांची कधीतरी तुटलेली नाळ असते त्या हां. पंढरपूरशी. ती रिंगणमुळे जोडली जाते. पुन्हा त्या वारीशी बरोबर. जोडावसं वाटतं. पुन्हा काहीतरी वाचावसं वाटतं. पी-एच-डी म्हणालात ती काही अभ्यासाची शिस्त काही नाही हं. रिंगणमध्ये. रिंगण हं. असा प्युअरली एका अर्थाने म्हटलं तर पत्रकाराची दृष्टीने केलेली गोष्ट आहे. हं. हं. पी-एच-डी खूप चांगल्या पद्धतीने आतापर्यंत लोकांनी केलेलं आहे. हं. पण हे आम्ही आमच्या परीने करतोय. ती आमची सेवा आहे अशी आमची भावना आता तयार झाली आहे. हं. हं. म्हणजे तेव्हा होतीच सुरुवातीपासून अशातला भाग नाही. पण ही आपली सेवा आहे हं. आणि फार आनंद देणारी आहे. वाह! हं. पण आता हे जे जुने अंक आहे, हां. आत्तापर्यंतचं झालेलं काम आहे, हे कुठे जर कुणाला हवं असेल, कसं पाहता येईल? नाही सगळे अंक तर आता उपलब्ध नाहीत. हं. मागचे 4 एक अंक उपलब्ध आहेत. मी वाटल्यास नंबर देतो. ते खाली टाकलात की पत्ता पाठवला की मी पाठवून देतो. बरोबर. रिंगणची साधारणतः अशी पद्धत आहे की पत्ता आला हं. की अंक पाठवून देतो. पैसे अ, तेव्हा जेव्हा द्यायचे तेव्हा त्यांनी द्यावेत. त्याची काही घाई नाही किंवा कोण त्यांच्या मागे लागत नाही की अरे पैसे आले नाहीत का हं. वगैरे. हं. आणि मध्यंतरी तर आम्ही एक अशी मोहीम की तुम्ही तुमचा पत्ता पाठवा, आम्ही अंक पाठवतो. हं. अंक आवडला तर पैसे द्या. असेही आम्ही अंक विकलेत. वाह! असं एकाही माणसाने पैसे दिले नाहीत असं झालं नाही. किती सुंदर. मला हां, वाटतं हा महाराष्ट्र धर्म आहे. धर्म आहेच. आणि म्हणजे ज्यांना एखाद दुसऱ्या माणसाला जे द्यायला जमले नव्हते त्यांनी फोन करून सांगितले, की मला जमणार नाहीये, पण हं. दिले तर चालेल म्हणजे नाही दिले तर चालतील. म्हटलं आनंदाची गोष्ट आहे. हं. हं.
तर हे फार काय बोलावं आणखी खरंय. काय. जाता जाता फक्त एक शेवटचा प्रश्न विचारते, की रिंगणच्या प्रकाशन सोहळ्याच्या निमित्ताने जवळ-जवळ दरवर्षी तुम्ही पंढरपुरात असता वारीच्या वेळेस. तर कसं वाटतं दरवर्षीचं? कारण एकतरी वारी अनुभवावी असं म्हणतात. तुम्ही अनेक वाऱ्या अनुभवल्यात. माझी वारी ही रिंगण आहे असं मी मानतो. हं, रिंगण करणं हा जो स्वतःचा शोध, संतांचा शोध आणि माझ्या विठ्ठलाचा शोध घेणं म्हणजेच रिंगण आहे असं मी मानतो. मला वारीला पूर्ण चालता येत नाही. हं, खूप ठरवतो की मी त्याच्या अगोदर रिंगणचा अंक संपवावा. पण मी तो माझ्याने नाही होत ते वेळेत पूर्ण. कारण ते डेडलाईन शिवाय काम करण्याची सवय ते पत्रकार असल्यामुळे नाही. ते खूप प्रयत्न करतो. पण कधीतरी मला म्हणजे मी चाललोय वारीत. हं, 2 दिवस चाललोय, 4 दिवस चाललोय. पण त्याच्यामुळे ते मी सगळं जवळून बघितलेलं आहे. हं. पण अशी पूर्ण वारी अजून घडली अजून नाहीये. घडलेली नाही. ती लवकरच घडेल असं मला वाटतंय. हं, पण तो जो त्या दिवशीचा अनुभव असतो ना आषाढीचा, तो अद्भुत. लाखो लोक आपल्या आजूबाजूला आहेत आणि तुम्ही मगाशी समूहाने असा एक शब्द वापरला. हं, तर ही सामूहिक उपासना आहे. हं, म्हणजे वारकऱ्यांचं कुठलीही गोष्ट वैयक्तिक नाही. हं. म्हणजे सकाळच्या काकड्यापासून रात्रीच्या जागरापर्यंत खूप लोकं एकत्र मिळूनच सगळं करतायत. सगळं करतात. वारी ही एकत्र मिळूनच करतात. वाह! अशी एकट्याने करायची गोष्ट नाही. हं, कारण ही सामाजिक गोष्ट आहे. हं, सांस्कृतिक गोष्ट आहे. हं. त्याच्यामुळे त्याच्यातला जो आध्यात्मिक गोष्ट आहे ना, त्याला आम्ही फार सन्मान देतो. खरं. आध्यात्मिक, धार्मिक गोष्टींना सन्मान आहे. हं, पण आमचा शोध आहे ना, तो सामाजिक सांस्कृतिक आहे. हं. म्हणजे रिंगणचं ओळखच आम्ही असं म्हणतो, की महाराष्ट्राच्या संत परंपरेचा सामाजिक सांस्कृतिक मागोवा घेणारं वार्षिक. बरोबर. तर हे आम्ही समजून घेण्याचा प्रयत्न करतो. तर तो जो एक सामाजिक भान देणारी गोष्ट आहे ना, हं. म्हणजे एकाच वेळेला अत्यंत समृद्ध करणारा आध्यात्मिक अनुभव आणि त्याच वेळेला एक तितकाच समृद्ध करणारा सामाजिक अनुभव. हे जे काही विलक्षण एक रसायन. विलक्षण गोष्ट आहे ना, हं, ती अनुभवावी लागते. हं, आणि मी अनुभवली म्हणून पण ती अनुभवता येत नाही. हं. ती काहीतरी ज्या दिवशी वायरला वायर जोडली आणि त्याच्यातून स्पार्क निघाला, हं, ठिणगी उडाली, हं. तसं येते. बरोबर. म्हणजे रोज जाऊनही होईल अशातला भाग नाही. पण ज्या दिवशी होईल त्या दिवशी ती आपल्याला अद्भुत आनंद देणारी हं, गोष्ट असते. असे आयुष्यात असे अनेक क्षण असतात, हं, की बस ह्याच्यासाठीच होतं सगळं. हं. तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी. म्हणजे आम्हाला परत-परत जन्माला घाला, आम्हाला मोक्ष-बिक्ष काही नको. आम्हाला हाच आनंद हवाय. हं, हे त्या दिवशी वारीच्या ठिकाणी हं. म्हणजे आषाढीच्या ठिकाणी जाऊन कळतं, की वाह! अरे हेच अनुभवायचंय. वाह! आम्हाला कुठेही वैकुंठात जायचं नाहीये. हं. आम्हाला कुठेही स्वर्गात जायचं नाहीये. आम्हाला कुठेही आणखीन जे काही असेल तिथे जायचं नाहीये. आम्हाला नकोच. आमचा वैकुंठ हा पंढरीच आहे. हं. पांडुरंगच आहे. वाह! आणि आम्हाला कुठेही जायचं नाही. आम्हाला ना काशीला जायचंय, आम्हाला ना अयोध्येला जायचंय. कारण हे सगळे संतांचे अभंग आहेत, की आम्हाला कुठे नाही जायचं. आम्हाला गंगेत न्हायलाही जायचं नाही. हं. आम्हाला 12 ज्योतिर्लिंगही करायचे नाही. आम्हाला हे एक एक बोरे. भरपूर आहे. हं. आणि तो अनुभव आहे ना, तो कुठेच नाही ना. खरंच, खरंच. असे लाखो लोक कुठे एकत्र येत आहेत. खरं आहे. आणि इतकी वर्ष हं. हे फारच भारी आहे. आणि ते अनुभवत राहायला पाहिजे. नक्कीच. आणि ती पांडुरंगाची कृपा, संतांची कृपा म्हणून माझ्याकडून काहीतरी होतंय. बाकी माझी ती लायकीच नाही कुठल्याच अर्थात. एक चैतन्य केंद्र वारीच्या निमित्ताने पंढरपूरच्या परिसरामध्ये निर्माण होतं आणि ती जी ऊर्जा आहे आता सचिन सरांच्या शब्दामधून आपल्यापर्यंत पोहोचत होती. पण त्याचबरोबर आपल्या या संत परंपरेचा सामाजिक आणि सांस्कृतिक मागोवा घेणं हे सुद्धा किती महत्त्वाचं आहे आणि हा इतिहास जेव्हा नव्याने आपल्यासमोर उलगडत जातो, तेव्हा तो आपला अभिमान सुद्धा पुन्हा नव्याने जागृत करतो आणि आपल्यालाच स्वतःची ओळख घडवून देतो. जसं सचिन सर म्हणाले, की मुळात माझी ओळख काय आहे? माझ्या पिढीची ओळख काय आहे? हे शोधण्यातून सुरू झालेला हा सगळा प्रवास आहे. रिंगण हे असंच मोठं-मोठं होत जाऊ दे आणि त्यासाठी या रिंगणामध्ये तुमचा माझा सहभाग फार महत्त्वाचा आहे. तर आपण सुद्धा या रिंगणामध्ये
हातात हात धरून हे रिंगण मोठं करूया. आणि आषाढीचा हा अनुपम्य असा सोहळा असतो. दरवर्षीच त्याचे नवे नवे पैलू आपण समजून घेत असतो. आज सचिन सरांच्या भेटीतून हा आणखी एक साहित्यिक आणि सांस्कृतिक असा नवा पैलू आपल्या समोर आला. तो तुम्हाला कसा वाटला हे जाणून घ्यायला आम्ही उत्सुक आहोतच. आजचा भाग कसा वाटला हे आम्हाला नक्की सांगा. आणि त्यासाठी अर्थातच आपल्या परंपरेप्रमाणे लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. अधिकाधिक लोकांपर्यंत हा रिंगणसारखा उपक्रम आहे किंवा साहित्य क्षेत्रात इतर घडणाऱ्या घडामोडी आहेत ज्या तुमच्यापर्यंत पोहोचवायला आम्ही उत्सुक आहोत. तेव्हा हा आपला उपक्रमही अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचू द्या. जय जय रामकृष्ण हरी. सर, तुम्ही आज सहभागी झालात यासाठी तुमचे थँक्यू मनःपूर्वक बोलवलात. आभार.